आपला 365 दिवस तर 54 दिवस आहे. तर आज आपण गाडी घेऊन चाललो. तर चला राऊंड करतो. तर करण येऊ राहिला, आपण वाट बघू त्याची. तर एक गोष्ट सांगायची तुम्हाला, ते आजकाल कसं आहे, 18 ते 25 सगळेजण प्रॅक्टिस करते, पोरं रनिंग करते, फिट राहते. पण जसं 25, 26, 27 झालं आणि जसं लग्न झालं तर सगळेजण 99% लोक प्रॅक्टिस सोडून देते. पण काय म्हणते, टाईम अवेलेबल नाही आहे. खरं टाईम नसतो, जॉब करावा लागतो, टाईम नसतो, घरी वेळ द्यायला लागतो, या सगळ्या गोष्टी असत्या. पण ह्या गोष्टी सगळ्या करून सुद्धा आपल्याला फिट राहता येतं, ही मेन गोष्ट आहे. की त्यासाठी मग मी 365 दिवस चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, कारण की माझं पण लग्न झालं, जॉब पण करतो आणि टाईम पण निघतो कारण की वर्कआउटला. तर 365 दिवस चॅलेंज ॲक्सेप्ट केलेले आपण. तर त्याच्याने टोटल गोष्टी झाल्या पाहिजेत. तर सगळ्यात जास्त लोकांचं कारण तेच असतं, एक तर टाईम नाही आहे, एक जीवावर येतो. पण मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, तिन्ही गोष्टी करून. मॅरिड पण आहे, जॉब पण करतो आणि चॅलेंज पण ॲक्सेप्ट केला. आता 53वा दिवस 54वा दिवस आहे आज चॅलेंजचा. तर सगळी गोष्ट इझी होतं, करायचं जर असलं ना तर 100% होतं. फक्त एक फोकस करा, एक जिद्द ठरवा, फक्त बास. एक टार्गेट ठरवलं, सगळी गोष्ट होऊन जाते. आणि हेच लय जण म्हणते हे लय मुश्किल आहे, लय अवघड आहे. अवघड काहीच नसतं. त्यासाठी मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि करून दाखवीन तुम्हाला की एकदम इझीमध्ये टार्गेट कंप्लीट करता येतं. तर चला जाऊ करून. आता वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर करणला कॉल केला, करणचा कॉल लागत नाही. तर आता आपण करू जॉगिंग. आज 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करू आपण. आणि आजचा वर्कआउट आहे आपला लॅडर वर्कआउट, लॅडर स्टेप. तर लॅडर वर्कआउट करू. तर आता नॉर्मल पहिले आपलं 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करू, तर त्याच्यानंतर आपलं वर्कआउट करू. तर चला जॉगिंगला तयारी करू. तर 3 किलोमीटर आपली नॉर्मल जॉगिंग कंप्लीट झाली. तर आज आपलं लॅडर वर्कआउट आहे. त्याच्यामुळे आपण तर रनिंग आज नॉर्मल कमी केली, कारण की काल लॉंग केलं तर आपण 9 किलोमीटर. तर आज लॅडर वर्कआउट करणार आहे. रनिंगमध्ये स्टेप सरळ पडत. दरवेळेस तुम्हाला सांगतो, ती रनिंगमध्ये तुमचे पाय वाकडे पडत असले किंवा थोडेसे तिरके पडत असले, बॉडी बॅलन्स बरोबर जमत नसलं, तर तुम्ही लॅडर वर्कआउटचा इन आउट वर्कआउट हप्त्यातून एकदा ते दोनदा डेली करा. 1-1 मिनिटाचा 1-1 सेट करायचा, तसे 4-4, 5-5 सेट मारायचे. ह्याने कसं होतं, पूर्ण बॉडी आणि पाय हे जे पूर्ण कॉर्डिनेशन बनतं आणि ॲक्युरेट पाय आणि पूर्ण बॉडी बरोबर राहते. तर रनिंग करताना आपल्याला हीच मदत होती. एनर्जी जास्त लागत नाही, कारण की जेवढी बॉडी तुमची हलन तेवढी तुमची एनर्जी जास्त लागते.
जेवढी तुमची स्टेबल राहील बॉडी एकदम त्याच्या रिदममध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला कमी एनर्जी लागेल आणि तुम्ही जास्त डिस्टन्स कव्हर करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो लॅडर वर्कआउटचा इन आउट वर्कआउट सगळ्यात बेस्ट असतो. तो करा. तुमचं लेगचा, हँड पोझिशनचा आणि लॉंगचा सगळा जो प्रॉब्लेम आहे ना, तो सगळा क्लिअर होऊन जातो एका एक्सरसाइजने. तर ही नक्की फॉलो करा. चला आता लॅडर वर्कआउट जाऊ आपण. आपलं लॅडर वर्कआउटमध्ये इन आउट वर्कआउट आणि लेग शफल आपण
ते कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर आपण स्किपिंग मारल्या. स्किपिंग आपण 100-100चे 8 सेट मारले आपण आणि लॅडर वर्कआउटचे इन आउटचे 4 सेट मारले 100-100चे. तर ह्याने काय होतं माहिती आहे का, लॅडर वर्कआउट मारलं ना तर आपले पाय, पहिले सांगितलं तुम्हाला, पायाची पोझिशन ॲक्युरेट पडते आणि रनिंगमध्ये एकदम तुमचा परफॉर्मन्स ओके होतो. तर हे तुमच्या शेड्यूलमध्ये एकदा तरी ॲड करायचं. हे आपण खाली जमिनीवर पण प्लेन करू शकतो, पायऱ्या पण स्टेप करू शकतो. याचे वेगवेगळे प्रकार आहे. तर जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल आणि जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. तर आता चला, आपला वर्कआउट झाला कंप्लीट. आता चला आपण स्ट्रेचिंग करू. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण लॅडर वर्कआउट केलं, त्याच्यानंतर स्किपिंग मारल्या. तर आजचा वर्कआउट झाला, संपला. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.